नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ. आता या बोर्डाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत श्री शुकाचार्य देवस्थान या ठिकाणी. व्यासपुत्र महर्षी शुकमणी किंवा शुक गोंधन काढा, रक्तान तुमची नाव कोरा. पण अशा पवित्र ठिकाणी तुमची नाव कोरत बसू नका. आपली सांगली बहुत चांगली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर श्रावण म्हटलं की आपल्याला मान्सूनची चावल लागते आणि श्रावण महिन्यामध्ये जे आपल्या शेजार पाजारी जे धार्मिक स्थळ आहेत त्यांच्याकडे आपल्याला जे भाविक भक्त आहेत त्यांचे आपल्याला रेलचेल पाहायला मिळते. आणि सांगली जिल्ह्यातील अशाच एका ठिकाणी आपण जाणार आहोत की जे आहे आपले शुकाचार्य देवस्थान. अशा पावसाच्या वातावरणात नक्की यायला लागते. आता नाच करते काय, ही श्रावण लागलं सगळं बंद. आता फक्त देव. कसा आहे रस्ता, क्वांटिटी आणि क्वालिटी कशा आहे. तर मित्रांनो, आपण आलो आहोत श्री शुकाचार्य देवस्थान या ठिकाणी. आणि ही कमान जी आहे ती कमान या ठिकाणाहून आपल्याला या ठिकाणी जे पार्किंगची व्यवस्था आहे ती आहे. आता या कमानीवरती आपल्याला पाहायला मिळतील जे बोर्ड आहेत ते. आता या बोर्डाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, आपल्याला जायचं आहे पुढच्या दिशेने. तर चला तर आपण जाऊयात श्री शुकाचार्य देवस्थान या ठिकाणी, की सांगली जिल्ह्यातील श्रावण महिन्यातील आपल्याला सर्वात जास्त भावी भक्तांनी गजबजलेलं ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल, की ज्या ठिकाणी आपल्याला निसर्गाचा देखील आस्वाद घेता येईल. तर चला तर आपण जाऊयात शुक्राचार्य देवस्थान या ठिकाणी. आमची गाडी बंद पडली का आता. ढकलत जाऊया ढकलत. बघा बघा असं असतंय बघा. लय सुखाचं काम नाही होत. तुम्ही बघता लय मोठे मोठे व्लॉगर, पण मोठे मोठे व्लॉगर आहेत का नाही त्यांचं घरचं लय जोरात असते. आपण बारक व्लॉगर आहे, असं किक मारून मग चालू करायला लागते. असं किक मारली का नाही आपली गाडी चालू होत्या. आपण जाऊया, असू दे आपण पण केव्हा तर मोठं होईल. आता या पार्किंगला आपल्याला काही गरज नाही, फोर व्हीलर पार्किंग आहे. आपण थेट पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत श्री शुकाचार्य देवस्थान या ठिकाणी. आता इकडं आपण पाहू शकतो, या ठिकाणी आपण जर गेलो या दिशेनं तर पूर्ण जो निसर्गरम्य जो ठिकाण आहे किंवा जो जो निसर्ग आहे तो आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. आणि त्या दिशेने जर तुम्ही गेला, पूर्णपणे जे दरे आहेत किंवा जे जे झाड आहेत त्यांचा आस्वाद आपल्याला घेता येईल. तिकडे देखील तुम्ही नक्की एकदा जा. आणि देवस्थानच्या दिशेने जायचं असेल तर आपल्याला हे ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यामधून आपल्याला जावं लागेल. तर चला तर आपण जाऊयात, थोडासाही न वेळ घेता.
मामा काय सीताफळ आणली ती काय? हा. काय गर्दी चालू झाल्या का नाही? नाही नाही गर्दी एवढी कुठली. आता इथनं सुरू पडतो चाल. हा, हा. सोमवार आज पहिला. चालतंय येतो माघारी. इथून बघा, या दिशेला तुम्ही जर बघितलं, या परिसरामध्ये जी मंदिर आहेत, त्या मंदिरापैकी जी 2 मंदिर आहेत ती या दिशेने आपल्याला पाहायला मिळतील. आता श्रावण महिना म्हटल्यानंतर जे मान्सूनचा जो सुरुवातीचा जो काळ आहे, त्या काळामध्ये आपल्याला या परिसरामध्ये जे वानर आहेत, की आपण जे माकडं म्हणतो, त्यांचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी वावर दिसून येईल. आणि या ठिकाणी जे पाहायला मिळेल, जे काही आपल्या भावी भक्तांसाठी पायऱ्या असतील किंवा जे दगडी बांधकाम असेल, यामध्ये हे जे कोरीव काम जे केलंय, याच देखील आपल्याला काही गरज पाहायला मिळत नाही. आणि या लोकांना जे कोरीव काम आहे किंवा जे आपली जे नाव आहेत, ती कोरण्याची या ठिकाणी गरज नाही. कारण हे जे ठिकाण आहे, जे पवित्र ठिकाण आहेत, त्या ठिकाणी यांनी आपलं कला प्रदर्शन करणं गरजेचं नाही. आणि ते आपण एकदा पाहून घ्या. या ठिकाणी बघा, पायऱ्यावरून खाली जात असताना हे जे दरड कोसळू नये म्हणून ज्या ज्या भिंती बांधलेल्या आहेत कॉन्क्रीटच्या, या ठिकाणी देखील जे आपलं जे कलाकुसर आहे किंवा जे कौशल्याचं प्रदर्शन केलेलं आहे, हे गरजेचं नाही. अशा पवित्र ठिकाणी हे जे नाव करणं, हे आपल्या धर्माला शोभत नाही. हे देखील आपण टाळलं पाहिजे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून देखील हाच आपला एक संदेश आहे, की जे नाव कोरायचे ठिकाण आहेत ना, गोंधन काढा, रक्तान तुमची नाव कोरा, तुमच्या रक्तानं तुम्ही पत्र लिहा, पण अशा पवित्र ठिकाणी तुमची नाव कोरत बसू नका. त्याने काही एक फरक पडणार नाही. चला, काय बारक्या, कुठला आहे? कौलापूर ना आला इकडं. अरे वा, बाकीचे कुठं आहेत? हा, खाली स्टॉल फ्रीज बर, कुठं आहे स्टॉल? कुठं आहे? खाली. यांना स्कोप फक्त काय श्रावणातच सापडतोय का? सदानंद सानिका पुढे एस टाकलंय का? तिथं पण आहे बघा. तिकडं सारंग सानिका झालं. इथले इथंच खदला बदली झालं. जर सुधरा रे. ज्या ठिकाणी जे पवित्र ठिकाण आहेत ते तरी सोडा. असो, आता या सदानंद इथे किती वेळा, तिसऱ्यांदा आलंय. हे आता वर्षभर काय तप करत बसलेला का, की इथं 3 वेळा कोरलंय त्यानं? सांगली जिल्हा हा कलेसाठी, आपल्या आदरणीय नेत्यांसाठी आणि विविध ज्या पवित्र ठिकाण आहेत त्यांसाठी ओळखला जातोय. आणि या ठिकाणी जे लोक येऊन असे जे कला प्रदर्शन आणि हे जे रंगरांगोटी करतायत, असलं करत बसू नका. श्रावणात लोक पवित्र ठिकाण आहे आपल्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी इकडे येतात, आपल्या फॅमिली सोबत. आणि त्या फॅमिली मधील जे लहान लहान मुलं आहेत, त्यांना जो आदर्श आहे तो हा घडवून आपल्याला द्यायचा नाही. आपली सांगली बहुत चांगली आहे, इकडे येऊन असलं करू नका. चला, तर निसर्ग पाहायला काही लोक कोकणात जातात. निसर्ग म्हणजे काय असतं? झाडच ना, डोंगरच ना, काय आहे? काय वेगळं आहे? बघा एकदा, हा सुद्धा निसर्गच आहे. आणि निसर्गाच्या बाबतीत सांगली जिल्हा पण काही कमी नाही. निसर्ग संपन्न असा आपला जिल्हा आहे सांगली जिल्हा. चला, आता श्रावण सुरुवात आहे.
त्यामुळं जरा जी गर्दी आहे ती कमी आहे आणि तीच तुम्हाला दाखवायची आपली ही वेळ. आपण जाऊयात मंदिराच्या दिशेने. चला. इथे व्ह्यू पॉइंट आहे किंवा सेल्फी पॉइंट आहे, तिथे पण तुम्ही फोटो काढू शकता. बघा, जे शुक महात्मा आहे ते या ठिकाणी दिले, की ज्याच्यामध्ये जे शुकाचार्य आहेत यांच्याविषयी जे इतिहास जो आहे तो इतिहास या फळ्यावरती कोरलेला आहे आणि तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पवित्र तुळशी मंदिर आहे. जे शुकाचार्य आहे ते महाराष्ट्रातील जे सांगली जिल्हा आहे, सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि खानापूर जो तालुका आहेत हे दोन, त्यांच्या दरम्यान असलेले जे महादेव टेकड्यांच्या दरम्यान हे जे एक जे भक्ती क्षेत्र आहे, की जे पुरातन काळानुसार जे व्यासपुत्र महर्षी आहेत, म्हणजेच व्यासपुत्र महर्षी शुकमणी किंवा शुक यांचे स्थान असल्याचं असं मानलं जातं. आणि आटपाडी तालुक्यातील हे अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे आणि की ज्या ठिकाणी संपूर्ण भारतातून लोक येतात. आणि ही जे आपण डोंगर रांगा पाहतोय यामध्ये जे मोठे दगड आहेत आणि गडद घनदाट जे जंगल आहे, तसेच पर्वत शिखरांवरून जे येणाऱ्या जे पाण्याचे स्रोत आहेत, अशा एका प्रसिद्ध असं हे जे आहे ते ठिकाण आहे. आणि हेच आहे श्री शुकाचारी देवस्थान, की जे आपण म्हणू शकतो खानापूर तालुक्यातील आणि आटपाडी तालुक्यातील याच्या सीमेवरती आहे. इकडं बघा जे खडक आहेत, थोडेसे निसर्गातील खडक पण पहा.
आणि फोटोशूट पण करून घ्या काय करायचे असतील तर. चला आता पुन्हा आपण या दिशेने जाताना मंदिरापाशी जाऊयात आणि तिथून पुन्हा वरती जाऊयात. आणि तिथं जो भरमाई वाहणार जो झरा आहे तो त्या ठिकाणी आहे. मात्र काय झालंय, जे पेविंग ब्लॉक आहेत ते पेविंग ब्लॉक बसवत असल्यामुळं त्या ठिकाणी थोडासा झरा त्या ठिकाणी थांबलेला पाहायला मिळेल. मात्र लवकरच तो चालू होईल. तर चला जाऊयात आपण परतीच्या दिशेने. आणि आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील जे खूप वर्षापूर्वीची झाडं आहेत. या ठिकाणी देखील आपण पहा, जी झाडं आहेत ती खूप वर्षापूर्वीची आहेत. तिकडं आपण वड पाहिला किंवा या ठिकाणी पाहू शकतोय आपण, हे खूप वर्षापूर्वीची झाड आहेत. आणि ती आपल्याला पाहायला मिळतील याच ठिकाणी, की जे आहे श्री क्षेत्र शुकाचार्य देवस्थान, जे आहे खानापूर तालुक्याच्या टोकाच्या दिशेला आणि आटपाडी तालुक्याच्या सुरुवातीला. म्हणजे या ठिकाणावरून दोन्ही तालुके चालू होतील. चला तर आपण जाऊयात पुन्हा एकदा परतीच्या मार्गावरती. आता आपण आलो आहोत श्रावण महिना सुरुवात होण्याच्या दिवशी. इथून पुढे पूर्ण श्रावणामध्ये जे सोमवार असतील त्या सोमवारी पूर्णपणे आपल्याला यात्रा पाहायला मिळतील आणि या ठिकाणी खूप गजबजलेलं ठिकाण पाहायला मिळेल. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही अत्यंत स्पष्टपणे हा जो निसर्ग आहे त्याचा आस्वाद घेऊ शकता. त्याचप्रमाणे जे मंदिर आहे त्या मंदिराचे दर्शन तुम्ही घेऊ शकता. चला कसं आहे, जुन्या काळातलं झाड कधी पाहिलंय का? आडव्या स्वरूपात जे वाढणारं तसं, म्हणजे हॉरिझॉन्टल वाढणारं असं झाड पाहिलंय का? आणि हे आहे चिंचेचं झाड. आणि इथं आहे बारमाही वाहणारं झाड. आता वरती काम चालू आहे आणि त्याच्यामुळंच पाणी थांबलं असू शकतं. म्हणजे काय काय लोक आहेत ते श्रावण सुरू व्हायच्या आधीच येऊन जातात. काय होतं सांगतो, ज्या शाळांच्या सहली येतात, आता यामध्ये बघा ज्या मराठी शाळा आहेत 1ली ते 7वीपर्यंतच्या, जवळपासच्या ज्या हायस्कूल शाळा आहेत त्यांच्या सहली येतात बरोबर. आणि त्यावेळेला त्या सहलींमधील एखाद्या विद्यार्थ्या किंवा विद्यार्थिनींपैकी एखाद्याच नाव हे असेल तर त्यांनी याचा काय आदर्श घ्यायचा. त्यामुळंच पहिल्यांदाच विनंती केली होती, तुमचे कलागुणांचं प्रदर्शन इथं करू नका. चला या निसर्गाचा नजारा बघायचा आहे आणि शुकाचार्याला आलाय आणि तो न बघता गेलो कसं चालेल. या माझ्या मागे, इथं किंवा तिथं या साईडला या. तर या ठिकाणी श्री गणरायाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी देखील एक मंदिर आहे. तसेच या डोंगराच्या पलीकडच्या डोंगरावरती त्या पठारावरती देखील एक मंदिर आहे. मात्र त्यासाठी त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला कठीण मेहनत घ्यावी लागेल. ते देखील एक मंदिर आहे, ते देखील तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर भेट देऊ शकता. आता आपण जाऊयात परतीच्या मार्गावरती आपल्या पार्किंगच्या दिशेनं.
आता श्रावण महिन्याची सुरुवातच झालेली आहे आणि त्यामुळे जे पाळणे आहेत, जे स्टॉल आहेत, ते स्टॉल आत्ता यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्यांचा जो टेंट आहे तो बांधायचं किंवा तो रोवायचं याचं काम चालू असताना आपल्याला पाहायला मिळेल. जे पाळणे आहेत, पाळणे देखील आपल्याला येताना पाहायला मिळतील. त्यामुळं तुम्ही श्रावण महिन्यामध्ये एक छोटेखानी किंवा एक दिवसीय सहलीचं नियोजन करत असाल तर श्री शुकाचार्य देवस्थान जे आहे आटपाडी किंवा खानापूर तालुक्यांच्या बरोबर मध्ये या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. आता या 2 मंदिरांचं दर्शन घेऊन आपण पुन्हा एकदा येतो या कमानीपाशी, की ज्या ठिकाणावरून आपण एंट्री घेतलेली होती किंवा प्रवेश केलेला होता. आपण आलो होतो शुक्राचार्य देवस्थान.